कारण लाडो या वर्षी तरी पास होतो का नाही तो? गुरुजींनी सांगितलंय ग्रहस्थिती व्यवस्थित नव्हती, यावर्षी नक्की पास होणार. ग्रहस्थितीचा आणि अभ्यासाचा काय संबंध आहे रे? अभ्यास कॉपी करून पण पास होत नाही दादा. अरे हीच बातमी बघा ना, नाशिक मधल्या भोंदू बाबांनी महिलांवरती अत्याचार केलेत. अरे हा, पुण्यामध्ये पण एक तोता आहे तांत्रिकने 14 कोटीचा एका दाम्पत्याला गंडवलं. नगरमध्ये पण एका कथावाचकाने एका लहान मुलीचं शोषण केलं. अरे काय धर्माला बट्टा लावायची कामं करतात ते. साधूच्या रूपात दडलेले रावण आहेत, रावण. रावण आपल्या सीतामाईचं अपहरण करताना रावणाने कोणतं रूप घेतलं होतं? साधूच. दमडीचा स्वार्थ आणि चमडीच्या वासनेपायी कुठल्याही थराला जाणारी आजच्या युगातले रावणच येते. बरोबर आहे तुझा आप्पा. मग हे भोंदू ओळखायचे कसे? आपल्या नाथजींनी लय भारी सांगितलंय की भोंदू भिकारी आणि साधू मध्ये काय फरक असतो. भोंदू भिकारी कोण? की जो स्वतः शून्य असतो आणि जगाकडे हावऱ्यागत मागत असतो, तो भोंदू भिकारी. आणि मुळात साधू कोण? ज्याने स्वतःला साधलंय तो. जो स्वतःला साधतो त्याला कुठलाच विकार बाधू शकत नाही. जो जगाला शून्य समजतो त्याला भगवंताचं ज्ञान झालं, म्हणून तो जगाला ते वाटत असतो, तो खरा साधू. मग भाऊ, खरा गुरु ओळखायचा कसा, करायचं कसं? स्वामी विवेकानंदांनी कसा केला होता? पाणी पिना छान के, गुरु करना पहचान के. म्हणून ना बुद्धीला मनाच्या वरती स्थान दिलंय. बरोबर आहे. म्हणून समोरचा आपल्या काय करायला लावतोय, का पैसे मागतोय, ह्याच्यासाठी आमच्या बुद्धीचा विवेक जागा पाहिजे. आणि कसं आहे भावांनो, दिवसभर किडे खाणारे पाल सुद्धा रात्री देवाच्या फोटो मागे जाऊन लपते. आणि दिखाऊ माणसांचं पण असंच असतं. वा 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 वा. त्याच्या खायला आपण गार झाला. ये दुनिया